इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 प्रथम घटक चाचणी सराव पेपर उत्तरासह गुण 20 वेळ 1 तास। विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे। दिलेला पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। प्रथम घटक चाचणी सराव पेपर इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 प्रश्न क्रमांक 1 अ खालील उपप्रश्न सोडवा। दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा। 1 अग्निबाणाचे कार्य न्यूटनच्या डॅश डॅश नियमावर आधारित आहे। उत्तर आहे क तिसऱ्या। प्रश्न क्रमांक 2 डॅश डॅश हे साधे मूलक आहे। योग्य उत्तर आहे ड Cl मायनस। प्रश्न क्रमांक 3 बल बरोबर डॅश डॅश। योग्य उत्तर आहे ड वस्तुमान गुणिले त्वरण। प्रश्न क्रमांक ब 1 पहिल्या जोडीतील सहसंबंध ओळखून दुसऱ्या जोडीतील सहसंबंध लिहा। कॅल्शियम Ca, कॅडमियम Cd। प्रश्न क्रमांक 2 चूक की बरोबर ते लिहा। रासायनिक अभिक्रिया होत असताना द्रव्यामध्ये वाढ किंवा घट होत नाही। योग्य उत्तर आहे बरोबर। प्रश्न क्रमांक 2 अ शास्त्रीय कारणे द्या। कोणतीही एक ऑक्सिजनची संयुजा 2 आहे आणि 2 विराम अवस्थेतील वस्तूंची गती एकसमान समजली जाते। विद्यार्थी मित्रांनो, या दोन्ही कारणांची उत्तरं आपल्याला पुढे दिली आहेत। प्रश्न क्रमांक ब कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा। 1 व्याख्या लिहा। अ संयुजा, ब मूलके। विद्यार्थी मित्रांनो, या दोन्ही व्याख्या आपल्याला पुढे दिलेल्या आहेत। प्रश्न क्रमांक 2 तक्ता पूर्ण करा। आम्ल कॅटायन ॲनायन, HCl आम्ल कॅटायन H+, ॲनायन C-, HBr आम्ल कॅटायन H+, ॲनायन Br-। प्रश्न क्रमांक 3 फरक स्पष्ट करा। एकसमान गती नैकसमान गती। विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पुढे आपल्याला थेट दिले आहे। प्रश्न क्रमांक 4 पुढील संयुगांची रासायनिक सूत्रे तयार करण्याच्या पायऱ्या लिहा। अ सोडियम सल्फेट, ब ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड। विद्यार्थी मित्रांनो, या दोन्ही संयुगांची रासायनिक सूत्र तयार करण्याच्या पायऱ्या आपल्याला पुढे दिल्या आहेत, त्या काळजीपूर्वक पहा। प्रश्न क्रमांक 2 शास्त्रीय कारणे लिहा। 1 ऑक्सिजनची संयुजा 2 आहे। उत्तर 1 अणूच्या बाह्यतम कक्षेत अष्टक स्थिती प्राप्त होण्यासाठी दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला त्या मूलद्रव्याची संयुजा म्हणतात। 2 ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2-6 आहे। त्याच्या संयुजा या कक्षेत 6 इलेक्ट्रॉन आहेत। 3 त्याने 2 इलेक्ट्रॉन घेतले असता बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन अष्टक तयार होते व ऋणप्रभारित ऑक्सिजन तयार होतो आणि म्हणून ऑक्सिजनची संयुजा 2 आहे। शास्त्रीय कारणे लिहा। प्रश्न क्रमांक 2 विराम अवस्थेतील वस्तूची गती एकसमान समजली जाते। उत्तर 1 ज्या गतीमध्ये वस्तू खूप लहान व समान कालावधीत समान अंतर कापते तिला एकसमान गती म्हणतात। 2 विराम अवस्थेतील वस्तूची चाल कायम 0 असते, म्हणजेच कोणत्याही कालावधीत वस्तूने कापलेले अंतर समान असते आणि म्हणून विराम अवस्थेतील वस्तूची गती एकसमान समजली जाते। प्रश्न क्रमांक 2 ब व्याख्या लिहा। अ संयुजा आयनिक बंध निर्माण होताना त्या मूलद्रव्यांच्या अणूंची इलेक्ट्रॉन देण्याची किंवा घेण्याची संख्या म्हणजे संयुजा होय। प्रश्न क्रमांक ब मूलके आयनिक बंध असणाऱ्या संयुगातील कॅटायन व ॲनायन हे घटक स्वतंत्रपणे रासायनिक अभिक्रियांमध्ये भाग घेतात, त्यामुळे त्यांना मूलके म्हणतात। प्रश्न क्रमांक 3 फरक स्पष्ट करा। एकसमान गती नैकसमान गती। एकसमान गती 1 वस्तू अतिशय लहान व समान कालावधीत समान अंतर कापत असल्यास तिच्या गतीला एकसमान गती असे म्हणतात। नैकसमान गती 1 वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असल्यास तिच्या गतीला नैकसमान गती म्हणतात। एकसमान गती 2 यात वस्तूची चाल बदलत नाही। नैकसमान गती 2 यात वस्तूची चाल बदलते।
प्रश्न क्रमांक 4, पुढील संयुगांची रासायनिक सूत्रे तयार करण्याच्या पायऱ्या लिहा. अ. सोडियम सल्फेट. इथे आपल्याला संज्ञा दिलेली आहे Na-SO4 आणि संयुजा आहे Na ची 1 SO4 ची 2. विद्यार्थी मित्रांनो, बाणाने दर्शवल्याप्रमाणे संयुजांचा तिरकस गुणाकार करा. Na-SO4 इथे आपल्याला संयुजा खाली दिलेल्या आहेत 1 आणि 2. अशा प्रकारे तिरकस गुणाकार करा. सोडियम सल्फेटचे Na2SO4 हे सूत्र आहे. ब. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. संज्ञा AlOH, संयुजा 3 आणि OH ची संयुजा आहे 1. बाणाने दर्शवल्याप्रमाणे संयुजांचा तिरकस गुणाकार करा. Al 1 OH 3. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचे AlOH3 हे सूत्र आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे पायऱ्या तयार करा. प्रश्न क्रमांक 3, खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 3. गुण 6. 1. दृश्यमान गतीची उदाहरणे लिहा. पक्ष्यांचे उडणे हे दृश्यमान गतीचे उदाहरण आहे. 2. एक समान वर्तुळाकार गतीची उदाहरण. 1. पृथ्वीची सूर्याभोवती गती आणि 2. पंख्याच्या पात्यांची गती. प्रश्न क्रमांक 3, पुढीलपैकी मूलद्रव्ये व त्यांच्यापासून मिळणाऱ्या मूलकांच्या संज्ञा लिहा. इथे आपल्याला उत्तरं थेट दिली आहेत. कार्बन मूलकांची संज्ञा आहे C आणि प्रभार आहे C+. नायट्रोजन मूलकांची संज्ञा आहे N आणि प्रभार आहे N3-. प्रश्न क्रमांक 4, पुढील उदाहरण सोडवा. विद्यार्थी मित्रांनो, हे जे उदाहरण दिलेले आहे ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक 4 उपप्रश्न सोडवा. कोणतेही 1. अमर, अकबर, अँथनी त्यांना स्वतःच्या गाडीने वेगवेगळ्या वेगाने प्रवास करीत आहेत. त्यांनी वेगवेगळ्या कालावधीत कापलेली वेगवेगळी अंतरं पुढील सारणीत दिली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, दिलेली सारणी काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. ठराविक कालावधीत सारखेच अंतर कोणी पार केले आहे? अमर व अँथनी यांनी 30 मिनिटाच्या कालावधीत अनुक्रमे 20 किलोमीटर व 14 किलोमीटर अंतर पार केले. प्रश्न क्रमांक 2, अकबरने ठराविक कालावधीत कापलेले अंतर सारखेच आहे का? उत्तर आहे नाही. प्रश्न क्रमांक 3, अमर, अकबर आणि अँथनी यांनी प्रवास करत असताना नोंदवलेल्या अंतरातील कालावधी किती आहे? उत्तर आहे 30 मिनिटे. विद्यार्थी मित्रांनो, उत्तरे काळजीपूर्वक लिहा. प्रश्न क्रमांक 4 मधील प्रश्न क्रमांक 2 उदाहरणे लिहा. 1. धन आयक मूलके Na+, Ag+. 2. आम्लधर्मी मूलके Cl- S2-. प्रश्न क्रमांक 3 आम्लारी धर्मी मूलके K+, Cu2+. विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे. दिलेला पेपर सुंदर हस्ताक्षरात लिहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर सर्व विषयांचे पेपर दिलेले आहेत, ते सुद्धा पहा. श्री SR ठाकूर प्रस्तुत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.